विधानसभेत आज 75,286.38 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। तालिका अध्यक्षांचीही आज नियुक्ती झाली। चैनसुख संचेती, समीर कुणावार, किशोर अप्पा पाटील, सरोज अहिरे, राहुल पाटील, उत्तम जानकर आणि रामदास मसराम यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली। विधिमंडळाचं कामकाज गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी यावेळी केला। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही आमचं म्हणणं मांडलं होतं, आम्ही सहज पद्धतीनं त्याला मान्यता दिली नाही असा खुलासा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी यावेळी केला। की हे अधिवेशन विदर्भाचं असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे हा त्यांचा प्रमुख मुद्दा। ठीक आहे, त्याच्यावर आपण निर्णय देणार, पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली, आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की 8 ते 19 पर्यंत व्हावं हा आम्ही आग्रह केला, एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला। विधिमंडळाचं अधिवेशन आणि त्यातलं कामकाज किती तसंच काय असावं यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वसंमतीनं चर्चा होऊन निर्णय होतो। त्यामुळे आता त्यावर वेगळी चर्चा होणार नाही अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली। कोरोना काळात इतर राज्यात जास्त काळाची अधिवेशनं सुरू असताना महाराष्ट्रात मात्र मुंबईत देखील 2-4 दिवसांची अधिवेशनं झाली याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी करून दिली। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्यानं आचारसंहिता लागू होणार आहे, म्हणून हा अधिवेशन कालावधी कमी केला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। हा अनुशेष नंतर जास्त कालावधीचे अधिवेशन करून भरून काढण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। जास्त झालं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की गेल्या 25 वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललंय आणि पुढे चालेल। आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे, पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहित नाही, पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि 2 दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस 2 दिवस 10च्या ऐवजी 7 दिवस होत आहे। हे पुढच्या वर्षी कॉम्पन्सेट करून टाकू, काळजी करू नका। अध्यक्ष महोदय, एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे। नाना भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नाना भाऊ त्या काळामध्ये 3 आणि 5 दिवसाचेच अधिवेशन मुंबईचे झाले नाही। मुंबईचे बाकी राज्यात चालू होते, बाकी राज्यात कोरोना नव्हता का? यानंतर विधानसभेचे दिवंगत सदस्य शिवाजीराव कर्डिले, माजी सदस्य महादेवराव शिवणकर, भारत बोंद्रे, श्याम उर्फ जनार्दन आष्टेकर, यशवंत दळवी, नारायण पटेल, सिद्धरामप्पा पाटील, गिल्बर्ट मेंडोसा, राजीव देशमुख आणि निर्मला ठोकळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारा प्रस्ताव अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी सभागृहात मांडला। त्याला सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून मंजुरी दिली। शोकप्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं। विधान परिषदेच्या कामकाजात आज सन 2025